नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी.एड कॅप राऊंड 3 ज्याची अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट, ज्याला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असंही म्हणतो, म्हणजेच प्राथमिक यादी ही प्रदर्शित झालेली आहे. तर चला पाहूया प्राथमिक यादी कशाप्रकारे चेक करायची आहे. यासाठी आपल्याला जावं लागेल cetcell.mahacet.org ही जी आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती, आणि इथे गेल्यानंतर आपल्याला ही यादी डाउनलोड करून घेता येईल. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. आपण CETCellच्या वेबसाईटवरती आलो आहोत. इथे वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला वरती स्क्रॉल करून ॲडमिशन प्रोसिजर याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच कॅप राऊंड 2024-25 वरती स्क्रॉल करायचं आहे. स्क्रॉल केल्यानंतर आपण परत एका पेजवरती हायर एज्युकेशन या अंतर्गत B.Ed हे जे दिसतं आहे याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच आपल्याला ग्रॅव्हिएशन राऊंड फॉर्म एडिटिंग इफ रिक्वायर्ड हॅज बीन स्टार्टेड तसेच काही सूचना आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आपण ह्या कर्सरला कट केल्यानंतर आपल्याला ते पाहायला मिळतील. तर 9/9/2024 ते 11/9/2024 आणि आपली कॅप राऊंडची जी थर्डची लिस्ट आहे ती पब्लिश झालेली आपल्या इथं सूचना पाहायला मिळते. तर आपण इथे पाहू शकता, पब्लिश ऑन 9 सप्टेंबर 2024 राऊंड थर्ड अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचा अजूनही प्रॉब्लेम राहिलेला आहेच. तर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म कन्सिडर झालेले नाही आहे तर त्यांना आपल्याला इथे परत त्यांची एक लिस्ट इथं पब्लिश झालेली आपल्याला पाहायला भेटते. नॉट कन्सिडर्ड इन अल्फाबेटिकल लिस्ट, ह्यात काही विद्यार्थ्याची आपल्याला लिस्ट आहे. त्यानंतर अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट फॉर आउटस्टँडिंग महाराष्ट्र और आउट ऑफ महाराष्ट्र स्टुडंट्स ही एक लिस्ट आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे 3 लिस्ट इथं पब्लिश झालेल्या आहेत. आपल्याला जे महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत त्यांना पहिली जी लिस्ट आहे राऊंड 3 अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट महाराष्ट्र स्टेट ही चेक करायची आहे. आणि यात जर नाव नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, तर नॉट कन्सिडर्ड इन अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट ही लिस्ट चेक करायची आहे. आता आपण ह्या लिस्टला क्लिक करूया. याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो जिथे आपल्याला महाराष्ट्र स्टेटची लिस्ट आपल्याला पाहिजे. त्याला आपण आता क्लिक केलं आहे. राऊंड 3 अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट महाराष्ट्र स्टेट. नंतर वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला लिस्ट डाउनलोड झालेली पाहायला मिळते. तर लिस्ट डाउनलोड झाल्यानंतर आपण इथे पाहू शकता तिचं टायटल B.Ed 2 इयर्स कोर्स सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, ज्याला आपण कॅप म्हणत असतो, राऊंड 3. आणि इथे खाली आपल्याला पाहायला मिळते प्रोव्हिजनल अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्स. तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची ही लिस्ट आहे. ही लिस्ट आपल्याला कशी पाहायची आहे, तर सर्वप्रथम कॉलममध्ये दिलेला जो आहे ते सिरियल नंबर, त्यानंतर आपला युजर ID दिलेला आहे, त्यानंतर आपलं पूर्ण नाव, त्यानंतर आपलं जेंडर, ह्या सर्व ज्या बाबी आहेत आपल्याला ते चेक करायच्या आहेत. आणि ह्या बाबी चेक केल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटचा कॉलम अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या कॉलममध्ये आपल्याला हे कन्फर्म असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. तर काही विद्यार्थ्याच्या डॉक्युमेंट्स मध्ये काही जर अडचण असेल तर आपल्याला तिथं अशा प्रकारचा मेसेज शेवटच्या कॉलममध्ये असलेला पाहायला मिळतो, जो की डिस्क्रिपन्सी डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काहीतरी डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे. ह्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, तर आपला जो फॉर्म आहे म्हणजेच ॲप्लिकेशन फॉर्म, तो एडिट करण्याची आपल्याला सुविधा दिलेली आहे. तर त्या सुविधेअंतर्गत आपण काय करायचं आहे, आपला फॉर्म एडिट करून घ्यायचा आहे. आपलं कुठल्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे तर ते डॉक्युमेंट आपल्याला तिथे त्याचा समोर डिलीट ऑप्शन पाहायला मिळतो. ज्या डॉक्युमेंटला डिस्क्रिपन्सी दिलेली आहे त्याच्यासमोरचं डिलीटचं बटन क्लिक करायचं. डिलीटचं बटन क्लिक केलं की ते म्हणतं की तुम्हाला डॉक्युमेंट डिलीट करायचं का, तर कन्फर्म असं म्हणायचं. कन्फर्म केल्यानंतर आपलं डॉक्युमेंट तिथं आपोआप निघून जातं आणि तिथे आपल्याला अपलोड असं नाव आलेलं पाहायला मिळतं. आणि त्या अपलोडला क्लिक करायचं आणि तेच डॉक्युमेंट आपल्याला पुन्हा एक फ्रेश फोटो घेऊन, चांगला फोटो घेऊन, पहिलाच फोटो डबल अपलोड करायचा नाही, हे लक्षात घ्या. डबल त्याच डॉक्युमेंटचा दुसरा फोटो घ्यायचा आणि अपलोड करायचा. त्यावेळेस ही डिस्क्रिपन्सी आपल्याला पुढच्या मेरिट लिस्टमध्ये निघून गेलेली पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे आपल्याला ही डिस्क्रिपन्सी काय करायची आहे, घालवायची आहे. त्यानंतर आता आपलं नाव शोधण्यासाठी आपण इथे पाहू शकता तब्बल 1052 पेजेस आपल्याला इथं असलेले पाहायला मिळतात. म्हणजे 1052 पेजेस आहेत. तर हे 1052 पेजेस आपल्याला शोधण्यासाठी अडचणीचं ठरू नये म्हणून CETCellने आपल्याला परत एक सुविधा इथे दिलेली आहे. तर हे सर्च बार आपण त्याला म्हणतो. आता सर्च बारमध्ये काय करायचं आहे, आपण कुठल्याही नावाने आपलं जे नाव असेल, तर आपण एक नाव इथं उदाहरणादाखल टाईप करूया, पवार सरनेम आपण टाईप केलं आहे.
तर जितके पवार सरनेमचे विद्यार्थी आहेत आपल्याला इथं संख्या वाढताना पाहायला मिळते. तर सर्व विद्यार्थी आपल्याला इथं पाहायला मिळतील, म्हणजे इथं आपल्याला ते हायलाईट झालेले पाहायला मिळतील. आता इथं पाहू शकता तुम्ही पवार. तर काय करायचं आहे, आपण इकडे जो आपल्याला इथं 2 कर्सर दिसत आहेत त्या कर्सरला क्लिक केलं तर आपण ह्या कर्सरला क्लिक करूया. आता या कर्सरला आपण क्लिक करतात परत पुढचा पवार आपल्याला पाहायला मिळतो. ह्या पद्धतीने आपल्याला ते चेक करता येतं. किंवा दुसरं एक चेक करण्याची जी पद्धत आहे त्यामध्ये आपण सहज सोपी आहे ती पद्धत म्हणजेच काय, तर आपला जो नंबर आहे तो युनिक आहे. हा नंबर सगळ्यांसाठी युनिक आहे हे लक्षात घ्या. तर हा नंबर आपण काय करूया, कॉपी करूया व तिथं टाकूया. कुठल्याही एका विद्यार्थ्याचा नंबर आपण इथे कॉपी करूया. इथला एक नंबर आपण उदाहरणादाखल कॉपी केलेला आहे. त्याला आता सर्च करण्यासाठी आपण इथे टाकताच तो नंबर आपल्याला डायरेक्ट नंबरवरती आपण जातो. हे लक्षात घ्या, ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. कारण एकाच आडनावाचे एकाच नावाचे खूप विद्यार्थी असू शकतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तर आपला जो नंबर आहे त्या नंबरने तुम्ही त्याला सर्च करू शकता. आता लक्षात घ्या, आपण एक नंबर इरेज केला, शेवटचा एक नंबर आपण काढून टाकला की अजून एक नंबर आपण कमी करूया. तर तो नंबर कमी केल्यानंतर इथं जी संख्या आहे ती प्रचंड संख्या आपल्याला पाहायला मिळेल, कारण हा मॅक्झिमम लॉकाच्या नंबरमधला नंबर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, सर्च बारमध्ये त्याला सर्च करायचं आहे. तर ही अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट आपली झाल्यानंतर ज्यांच्या मेरिट लिस्टमध्ये डिस्क्रिपन्सी आलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक काय करायचं आहे, तर जोपर्यंत आपला वेळ आहे म्हणजेच 9 तारीख ते 11 तारीख आपल्याला एडिटिंगसाठी दिलेली आहे, तर त्यामध्ये आपण ते डॉक्युमेंट्स काय करायचे आहेत, फुलफिल करून घ्यायचे आहेत, भरून घ्यायचे आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.